खमंग ढोकळा कसा असावा? तर तो असा असायला हवा. अगदी टम्म फुगलेला, आतपर्यंत जाळीदार असा आणि मऊ शिजलेला असा हा खमंग ढोकळा असायला पाहिजे. चला तर मग त्याची आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज मी बनवणार आहे खमंग ढोकळा आणि खमंग ढोकळा हा परफेक्ट बनण्यासाठी आपल्याला काही टिप्स फॉलो करायच्या आहेत. त्या टिप्स मी तुम्हाला जसं रेसिपी दाखवत जाईल तसं मी तुम्हाला त्या टिप्स सांगत जाते. चला तर मग बघूया. खमंग ढोकळा बनवण्यासाठीचे इन्ग्रेडियंट्स आहेत हे. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे बेसन पीठ, बारीक रवा, त्याच्यानंतर साखर, अद्रक, हिरवी मिरची, मीठ, हळद, लिंबू, कोथिंबीर, वरच्या टेम्पटिंगसाठी कोथिंबीर वगैरे लागते आणि इनो. ओके, याच्यात तेल मिसिंग आहे, तर तेल पण ॲड करायचं आहे आपल्याला. तर याचं प्रमाण कसं घ्यायचं मी प्रमाण तसं डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला, पण मी इथे वाटी आणि चमच्याचं प्रमाण सांगणार आहे, जे की इझिली आपण फॉलो करू शकतो. सो जी पण तुम्ही वाटी घ्याल ना, ती त्याच वाटीने पाणी वगैरे पण मेजर करायचं, जसं मी पुढे आता दाखवेल सेम त्या प्रकारे. तर मी इथे ही वाटी घेतली आहे, तर ही एक वाटी पूर्ण भरून आणि दुसरी वाटी थोडीशी रिकामी ठेवायची, म्हणजे अर्धाला थोडीशी जास्त. आणि 3 चम्मच आपला रवा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 लिंबू चिरून घ्यायचे, त्या 2 लिंबूचे जे 4 काप होतात त्या पूर्ण रस त्याच्यात टाकायचा आहे. आणि 3 ते 3.5 चम्मच मी शुगर घेतली आहे. 2-3 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे. अद्रक घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल अद्रक कोण टाकतं, पण तुम्ही टाका, कारण ही म्हणजे माझी रेसिपी मी खूप वेळा ट्राय करून आणि परफेक्ट झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रमाण अगदी अचूक जर फॉलो केलं तर तुमचा ढोकळा एकदम स्वादिष्ट होईल, याची गॅरंटी माझी आहे. तर त्याच्यानंतर इनो यूज करायचा आहे आपल्याला फेटण्यासाठी, म्हणजे इनो वापरायचा आहे, सोडा वापरायचा नाही. आणि जर इनो नसेल, तुम्ही सोडा वापरणार असाल तर तुम्हाला हळद स्किप करायची आहे, कारण हळद आणि सोडा जर एकत्र तर रेड होतं. त्याच्यामुळे जर इनो सोबत हळद चालते, पण सोडा टाकणार असाल तर हळद स्किप करा. ओके. आणि मी इथे टेम्पटिंगसाठी वरचं याच्यासाठी मिरच्या घेतल्या आहे, 1 लिंबू घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी शुगर टाकणार आहे, म्हणजे आपण वरती जी फोडणी बनवणार आहे त्याच्यासाठी. आधी सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घ्यायचे. बेसन पीठ घेतलंय 1 आणि अर्धी वाटी. अर्धी वाटीला थोडंसं जास्त असेल, ठीक आहे. त्यानंतर मीठ आणि हळद टाकायची. त्यानंतर 3 चम्मच आपला जो रवा आहे ना, बारीक रवा, तो टाकायचा. त्याच्यानंतर मग शुगर टाकायची. ही माझी आपली नॉर्मल जो चम्मच असतो ना, पोहे खायचा चम्मच, त्याची मी 3-3.5 चम्मच शुगर टाकली आहे. आणि आलं टाकायचं. आलं बारीक ग्रेट करून घेतलेलं आलं आहे. त्यानंतर मिरच्या टाकायच्या, बारीक चिरून घ्यायच्या, 3-4 मिरच्या टाकायच्या. चव छान येते याच्याने, बाकी काही नाही. पण स्किप नका करू, मिरची नक्की ऍड करा, मिरची आणि अद्रक. त्यानंतर हे झाले सगळं. आता याच्यामध्ये त्याच वाटीने पाणी कसं टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलंय ना, तीच एक पूर्ण वाटी भरून पाणी याच्यामध्ये ऍड करायचं. ओके, म्हणजे तुम्ही कोणतीही वाटी घ्या, तीच ज्या वाटीने मी पीठ घेतलंय तीच सेम वाटी तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे ते प्रमाण प्रॉपर राहतं त्याचं. हे आधी ड्राय इन्ग्रेडियंट्स मी पूर्ण मिक्स करून घेतले आणि मग नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय. तेवढी वाटी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि छान हातानेच ते पूर्ण फेटून घ्यायचं. आणि थोडंसं वरून 2 चम्मच फक्त पाणी टाकायचं, म्हणजे गरज पडली तर. मी तुम्हाला इथे आता जशी कन्सिस्टन्सी दिसते ना तसं, म्हणजे गरज थोडी पडते. एक जी वाटी असते ना, जी कोणती पण तुम्ही घेतात, त्याच्यानंतर थोडंसं अगदी 1 घोट पाणी, आपण जेवढं म्हणतो ना तेवढंच वरती पाणी टाकायची गरज पडते. सो प्रॉपर एकदम छान हाताने मिक्स करून घ्यायचं. चम्मचने तेवढं प्रॉपर होत नाही. जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही यूज करू शकता, बट मी कम्फर्टेबल हाताने मिक्स करायला, तर मी हाताने मिक्स केलं. आणि याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं आता पाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये एकदम 2-3 चम्मच एवढं पाणी टाकायचं आहे फक्त, बस. आणि परत ते छान असं फेटून घ्यायचं. मी बोलल्याप्रमाणे 1 घोट पाणी आपण याच्यामध्ये ऍड केलं आणि ते छान परत पूर्ण मिक्स करून घ्यायचं. अशी कन्सिस्टन्सी
कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे त्याची, म्हणजे जास्त वॉटरी पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे. त्याच्यानंतर ना मी इथे 2 लिंबूचा रस घेतला होता. काही लिंबू छोटे मोठे असतात, तर मी इथे दाखवलंय ना तेवढा अमाऊंटमध्ये तुमचा लेमन ज्यूस त्याच्यामध्ये पडायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे अराउंड 3 ते 4 चम्मच लेमन ज्यूस तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचा आणि मग ते छान परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला थोडं रेस्टसाठी ठेवायचं आहे. ते 15 मिनिटं मिनिमम ठेवायचं रेस्टसाठी. त्याच्यानंतर मी तोपर्यंत तयारी करून घेतली. माझा हा 5 लिटरचा कुकर आहे. त्याच्यामध्ये ना मी रिंग टाकून घेतली होती. म्हणजे जी आपल्याकडे असते ना काही शिजवण्यासाठी, उकडवण्यासाठी वगैरे रिंग असते, ती रिंग टाकायची. तुमच्याकडे काही म्हणजे ढोकळा बनवायचं असं काही वेगळं इडलीचं जसं पात्र असतं तसं ढोकळ्याचं पात्र असायलाच हवं असं काही नाही. तुम्ही ही सेम मेथड फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये ना मी 700 ml पाणी टाकलं होतं. म्हणजे आपली 1 लिटरची बॉटल असते ना, त्या बॉटलपेक्षा थोडंसं कमी असं पाणी मला लागलं होतं याच्यामध्ये. तर ते पाणी टाकलं मी. याला आता गॅसवरती ठेवून घ्यायचं आणि वरून झाकण ठेवायचं. त्याच्यावरती एक जड वस्तू ठेवायची, म्हणजे त्याच्यात वाफ तयार होते. तोपर्यंत मी हे आपलं वरण भाताचं जे कुकर सोबत भेटतात ना, तेच भांडं घेतलंय. त्याला मी आता चांगलं ऑइल ग्रीस करून घेते. म्हणजे सगळी तयारी करून ठेवायची त्या 10 मिनिटामध्ये, जोपर्यंत तुमचं 10-15 मिनिटं ते पीठ जोपर्यंत तुमचं मुरतंय तोपर्यंत ती तयारी. सगळ्या पूर्ण साईड्सने खालून पूर्ण छान ऑइल असं त्याला लावून घ्यायचं पूर्ण. त्याच्यानंतर टेम्पटिंग रेडी करून ठेवायचं, म्हणजे अर्धापेक्षा जास्त सेम वाटीने पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं. लिंबू पूर्ण जे 1 लिंबू आपण काढून ठेवलं त्या 2 खापा पिळून घ्यायच्या त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच 2 चम्मच शुगर टाकायची. आपण जसं सरबत बनवतो ना तसं सरबत बनवून घ्यायचं, म्हणजे थोडक्यात शुगर टाकायची. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. हे सगळं असं छान एकत्र करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. आपण जे मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये आता ते रेस्ट झाली आहे त्याची, त्याच्यामध्ये ऑइल ओतायचं आणि त्या ऑइलवरती आपल्याला टाकायची आहे ती इनोची पुडी. त्या ऑइलच्या वरती टाकायची. ओके. आणि त्याच्यानंतर ते चांगलं फेटून घ्यायचं चम्मचने. जोपर्यंत ते फुलून वर येत नाही ना तोपर्यंत फेटायचं. फक्त मिक्स करायचं नाही. ते फुलून वर येत नाही तोपर्यंत ते फेटायचं. सी त्याचा कलर पण थोडासा लाईट होतो आणि ते असं फुलतं, कारण तो इनो ऍक्टिव्हेट होतो ना तेलामध्ये, तर ते असं फुलतं. आणि त्या टिंटमध्ये आता ते आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचंय. ते पूर्ण काढून घ्यायचं, टिंटमध्ये ट्रान्सफर करायचं आणि 2-3 वेळा टॅप करून घ्यायचं. मीडियम हीटवरती आपण जे पाणी ठेवलं होतं त्याची वाफ झाली असेल आता, आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं, तर ते झाकण काढून आता आपल्याला जे बॅटरचं जे आहे ना ते त्याच्यावरती ठेवायचं आणि मीडियम गॅस करायचा, म्हणजे फुल टू मीडियम असतो ना तो मीडियम करायचा. त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती एक जड वस्तू ठेवायची. ओके, म्हणजे ज्याच्यातून वाफ जाणार नाही. व्हेरी इम्पॉर्टंट टिप की तुम्हाला तुमचा ढोकळा 40 ते 45 मिनिटं कमीत कमी शिजवायचा आहे आणि 30 मिनिटात ढोकळा कधीच शिजत नाही. 30 मिनिटात गॅस बंद करू नका. जरी तुम्ही टोचून बघितलं आणि ते साफ निघालं तरी नाही. 40 मिनिटानंतर झाकण काढायचं. ते काढायचं नाही. 7 मिनिटं तसंच राहू द्यायचं. तोपर्यंत टेम्पटिंगची तयारी करून घ्या. असं तुमच्याकडे छोटंसं फोडणीचं पात्र असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही कढईत पण करू शकता. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, त्याच्यानंतर जिरं टाकायचं, हिंग वगैरे आपण नॉर्मल जी फोडणी देतो ना ती फोडणी द्यायची. त्याच्यात मिरच्या ॲड करायच्या आणि त्याच्यानंतर जे सरबत आपण बनवून ठेवलं आहे की नाही ते सरबत टाकायचं. मी जिरं थोडं लेट टाकते कारण हे भांडे जरा जास्त गरम होतं, मग ते जळतं, म्हणून मी आधी मिरच्या टाकून घेतल्या आणि मग जिरं टाकलं. मी ते पाणी आहे ना ते मी त्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि याला चांगलं उकळू द्यायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये जी शुगर होती ती शुगर पण इथे पूर्ण ट्रान्सफर करून घेतली मी नंतर, जी विरघळली नव्हती. हे छान आता याला मस्त छान उकळी येऊ द्यायची. उकळी येऊन ते थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ॲड करायचं असतं. हा काढून घेतल्यानंतर पण मी 10 मिनिटं ढोकळा तसाच ठेवला होता आणि नंतर मी तो बाजू थोड्याशा कोरून आणि उलटा केलाय. पूर्ण जसाच्या तसा केक सारखा निघतो. ओके. आणि त्याला लगेच तरी कापायचं नाहीये, त्याच्यातून वाफ निघते. थोडा वेळ 5-1 मिनिटं वेट करा आणि मग तो कापा. बघा कशी जाळी झालीये, पूर्ण खालीपर्यंत जाळी होते. अगदी छान असा फुगतो तो. तुम्ही बघू शकता इथे किती छान झालाय. एकदम एकदम स्पॉन्जी आणि एकदम मऊ असा छान होतो. त्याच्यानंतर त्याला आता आपल्याला कट करायचंय. थोडंसं आपल्याला वेट करूया आपण इथे आणि त्याच्यानंतर मी त्याला कट केलं होतं. कट करून तुम्हाला मी दाखवते ना आता. हे बघा.
सी कशी छान जाळी पडते त्याला, अजिबात कच्चा राहत नाही. त्याच्यामुळेच म्हणते मी 45 मिनिटं ढोकळा मीडियम फ्लेमवरती शिजवणं ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे. तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये बघत असाल 30 मिनिटं झटपट ढोकळा वगैरे, तसं काही नाही, ती अंधश्रद्धा आहे. आता इथे व्हिडिओ दाखवते ना त्याप्रमाणे ते टेम्पटिंग थोडं कोमट झालं, अगदी उकळतं नाही टाकायचं, थोडं कोमट झालं ज्याच्यातून वाफ निघते तर ठीक आहे. असं छोट्या पळीने ते पूर्ण ढोकळ्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे ते मुरतं आणि मुरल्यानंतर पण 5 ते 10 मिनिटं त्याला छान तसंच राहू द्यायचं, लगेच खायला घ्यायचं नाही. असं छान होतं ते. वरती कोथिंबीर टाकायची आणि खाण्यासाठी तुमचा खमंग ढोकळा रेडी आहे. उद्या संडे, संडेला नक्की नाश्ता म्हणून तुम्ही हा रेसिपी ट्राय करा, ही रेसिपी ट्राय करा. सगळ्या टिप्स फॉलो करा, तुमचा ढोकळा नक्कीच बिघडणार नाही आणि खूप छान जाळीदार जसा मी दाखवलाय तसाच होईल. खूप सुधारली आहे म्हणून माझे चांगले चांगले ड्रेस जे मी काहीच वापरले नाही आहे असे ड्रेस मी म्हणजे देऊन टाकणार आहे आता कोणाला तरी ज्यांना होतील असे ड्रेस, म्हणजे एकदा पण वापरलेले नाही आहे ते कपडे, एखाद वेळेस घातलेले कपडे आहेत फक्त. आणि हे जीन्सवरचे टॉप्स वगैरे आहेत भरपूर सारे आणि हे जीन्स आहेत 3. तर एवढे कपडे आहेत जे मी देऊन टाकणार आहे. इकडे बघ शंभू, काय घालून घेतलंय स्वेटशर्ट आणि काय चाटा मारण्यावाला भूत. लॉग आउट करून छान स्वयंपाक बनवला, खांदेशी शेवभाजी, त्याच्यानंतर भात आणि चपाती वगैरे बनवलं. रात्री जेवण करून मग आम्ही छान बाहेर बॅडमिंटन खेळायला गेलो होतो. हळू मारवा, तसं नाही तुझं. अरे वा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज, डेली व्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून. ओके, थँक्यू, बाय, गुड नाईट ऑल.